बुल्ढाना से इस वक्त की बड़ी खबर, जहां साइबर पुलिस ने एक बड़े डिजिटल अरेस्ट फ्रॉड का पर्दाफाश करते हुए पीड़ित दंपति के 9,94,000 रुपए वापस दिला दिए। यह वही ठगी है जिसमें अपराधी खुद को सीबीआई या टीआरआई अधिकारी बताकर लोगों को डराते हैं और पैसों की ऑनलाइन डिमांड करते हैं। शिकायतकर्ता और उनकी पत्नी को साइबर अपराधियों ने फर्जी तरीके से सीबीआई और टीआरआई के नाम का उपयोग करते हुए धमकाया। उन पर आर्थिक अनियमितताओं का झूठा आरोप लगाया गया और फिर डिजिटल अरेस्ट नाम की मनगढ़ंत कहानी सुनाकर 10 लाख रुपए ऑनलाइन जमा करवाए गए। लेकिन जैसे पीड़ितों ने इसकी शिकायत बुल्ढाना साइबर पुलिस स्टेशन में की, पुलिस अधीक्षक नीलेश तांबे के मार्गदर्शन में पीआई प्रकाश सदगर और तपास अधिकारी संग्राम पाटिल की टीम ने तुरंत कार्रवाई शुरू की और फिर कुछ ही समय में 9,94,000 रुपए ट्रेस कर वापस दिला दिए। पुलिस ने साफ कहा है कि डिजिटल अरेस्ट जैसा कोई कानून या प्रक्रिया मौजूद ही नहीं है। पुलिस या किसी भी सरकारी एजेंसी द्वारा व्हाट्सएप कॉल, वीडियो कॉल पर किसी को अरेस्ट नहीं किया जाता। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि अनजान नंबर से आने वाले व्हाट्सएप कॉल का जवाब न दें और अगर ऑनलाइन फ्रॉड हो जाए तो तुरंत नेशनल साइबर हेल्पलाइन 1930 या 1945 पर संपर्क करें। 7/11/2023 रोजी फिर्यादी गौरव जैन राहणार मलकापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्या पत्नी यांना टेलिग्रामवर काही टास्क देण्यासंबंधाने ऍप मध्ये टास्क देऊन त्यामधून ऑनलाइन 3,62,500 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने माननीय पोलीस अधीक्षक श्री नीलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय अमोल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपास करून सुरत येथील 2 आरोपी यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सदर फसवणूक झालेली रक्कम पैकी काही रक्कम ही वसूल केली। तसेच यामध्ये त्या दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास करून त्यांच्याकडून हा तपास केलेला आहे। सदरचं यशस्वी कामगिरी ही सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने केलेली आहे। होऊ नये म्हणून आपण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला काय आवाहन करणार? सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये आपल्याला एक्स्ट्रा परतावा मिळतो असं आमिष दाखवून अथवा वेगवेगळे ऍप डाउनलोड करायला सांगून लोन देतो, तसेच डिजिटल अरेस्टची धमकी देऊन पैसे काढतो, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत आहे। मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका। कोणतेही ऍप जे डाउनलोड करायला सांगतात असे ऍप डाउनलोड करू नका। डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही। पोलीस अशा पद्धतीने अरेस्ट कोणालाही करत नाही। लोन ऍप डाउनलोड करताना व्यवस्थित पाहूनच आपण लोन ऍप डाउनलोड करावे अथवा जवळच्या बँकांकडून आपण लोन घ्यावे। कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक झाली तर तात्काळ 1930 अथवा 1945 या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी अथवा NCCRP नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड पोर्टल या पोर्टलवरती आपण रिपोर्ट करावा। यापैकी काही शक्य न झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवावी। गोल्डन आवर मध्ये आपली तक्रार प्राप्त झाल्यास आपले फसवणूक झालेली रक्कम परत देणे हे शक्य होते। जास्त आपण लेट केलं तर आपल्याला फसवणूक रक्कम मिळणे अधिक कठीण होते। मी आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नये। धन्यवाद।